पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे जायंट किलर सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि पीए चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीने ममता बॅनर्जींच्या पराभवात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली त्या चंद्रनाथ रथ यांचा प्रवास वायुसेनेतून राजकारणापर्यंत कसा झाला होता आणि त्या रात्री नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितलेला तो थरार काय होता, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. ही घटना घडली मध्यमग्राममधील जेसोर रोडवर. रात्रीची वेळ होती, साधारण 10:30 ते 11 वाजताच्या दरम्यान. चंद्रनाथ रथ आपल्या कारमधून घरी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर त्यांच्या कारचा बराच वेळ पाठलाग करत होते. वाटेत बिर्याणी खाण्यासाठी जेव्हा गाडीचा वेग कमी झाला आणि गाडी थांबली, त्याचवेळी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी हल्ला चढवला. हल्लेखोरांनी आधी गाडीच्या विंडशील्डवर गोळी झाडली आणि त्यानंतर थेट पुढच्या सीटवर बसलेल्या चंद्रनाथ यांच्यावर अंदाधून गोळीबार केला. गोळीबार इतका भीषण होता की त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या चालकालाही या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेचा थरार एका प्रत्यक्षदर्शीने आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार चंद्रनाथ यांची कार माझ्या कारच्या जवळून गेली आणि अचानक थांबली. त्याचवेळी बाईकवरून आलेल्या एका व्यक्तीने गोळीबार सुरू केला. तो एखादा प्रोफेशनल शूटर वाटत होता, कारण त्याने अत्यंत जवळून गोळ्या झाडल्या आणि काही सेकंदातच तिथून पळ काढला. मी 2 राऊंडचा आवाज ऐकला. 200 मीटरवर असलेल्या रुग्णालयात लोकांनी त्याला तातडीनं नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. 200 मीटरवर असलेल्या रुग्णालयात लोकांनी त्यांना तातडीने नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेनंतर सुवेंदू अधिकारी यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. ते म्हणाले की हा एक सुनियोजित कट होता. 2-3 दिवस रेकी करून ही हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागील महत्त्वाचे मुद्दे असे की अधिकारी यांनी या घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना सुद्धा दिली आहे. बंगालमध्ये गेल्या 15 वर्षांपासून महाजंगलराज सुरू आहे, ज्याची फळं आता आमच्या माणसांना भोगावी लागत आहेत, असा आरोप सुद्धा त्यांनी केला. भाजप या गुन्हेगारी प्रवृत्तीचा सफाया केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही अधिकारी यांनी दिला. आता जाणून घेऊयात कोण होते पीए चंद्रनाथ रथ. चंद्रनाथ रथ हे 41 वर्षांचे होते. तसंच ते पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चांदीपूरचे रहिवासी होते. चंद्रनाथ रथ यांचं शिक्षण राहरा रामकृष्ण मिशनमध्ये झालं होतं. विद्यार्थी दशेत रामकृष्ण मिशनच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांनी संन्यास घेण्याचाही विचार केला होता, मात्र नंतर ते वायुसेनेत गेले. सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ हे आधी वायुसेनेत होते. वायुसेनेतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांनी काही दिवसांसाठी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केलं. कॉर्पोरेट सेक्टरकडून ते हळूहळू राजकारणाकडे वळले. 2019च्या सुमारास सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी चंद्रनाथ रथ त्यांच्या टीममध्ये सहभागी झाले. सुरुवातीला चंद्रनाथ यांनी मंत्र्यांच्या कार्यालयाशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळल्या. सुवेंदू अधिकारी हे नंतर भाजपात गेले. त्यावेळी चंद्रनाथ रथ त्यांच्या टीममध्ये महत्त्वाचा भाग होतेच. सुरुवातीला सुवेंदू अधिकारी यांच्याप्रमाणे चंद्रनाथ रथ आणि त्यांचं कुटुंब तृणमूल काँग्रेसमध्ये होतं. सुवेंदू अधिकारी भाजपात गेले तेव्हा चंद्रनाथ रथ आणि त्यांचं कुटुंबही भाजपात गेलं. चंद्रनाथ रथ हे सुमारे 20 वर्षांपासून सुवेंदू अधिकाऱ्यांसह होते. त्यांना साथ देत होते आणि त्यांनी पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वयक म्हणूनही काम केलं. नंतर ते सुवेंदू अधिकाऱ्यांचे खूप निकटवर्तीय झाले. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येनंतर पश्चिम बंगाल पोलीस आणि तपास यंत्रणांनी तपासाची चक्र आता वेगानं फिरवली आहे. या प्रकरणातील पोलीस कारवाई आणि आरोपींची सद्यस्थिती जाणून घेऊया. पश्चिम बंगाल पोलिसांनी या प्रकरणासाठी एक विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केलं आहे. याचं नेतृत्व IG CID करत असून यामध्ये CID इंटेलिजन्स ब्रँच आणि बंगाल स्पेशल टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार पोलिसांनी ही हत्या व्यावसायिक कॉन्ट्रॅक्ट किलर्सनी केल्याचा संशय व्यक्त केला आहे. हल्लेखोरांनी ज्या प्रकारे अत्यंत जवळून गोळ्या झाडल्या त्यावरून ते सराईत शूटर असल्याचं दिसत आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते हत्येसाठी ग्लॉक 47X सारख्या अत्याधुनिक पिस्तूलचा वापर करण्यात आला असावा, जी सहसा स्थानिक गुन्हेगारांकडे आढळत नाही. पोलिसांनी घटनास्थळावरून एक संशयास्पद 4चाकी गाडी जप्त केली आहे, जिचा वापर चंद्रनाथ यांची कार अडवण्यासाठी करण्यात आला होता. या गाडीची नंबर प्लेट बनावट असल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या मुख्य हल्लेखोर आणि या कटाचे सूत्रधार फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 मोटरसायकलवर आलेल्या सुमारे 8 हल्लेखोरांनी हा हल्ला केला होता. कोलकाता विमानतळ परिसर, मध्यमग्राम आणि जेसोर रोडवरील सर्व CCTV फुटेज पोलीस तपासत आहेत. हल्लेखोर विना हेल्मेट आणि विना नंबर प्लेट असलेल्या गाड्यांवरून पळून गेल्याचं समोर आलं आहे.
हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि संशयास्पद ठिकाणांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान एका निवृत्त वायुसेना सैनिकाचा आणि एका राजकीय सहकार्याची अशा प्रकारे झालेली हत्या बंगालच्या कायदा सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. पोलीस सध्या तपास करत असून काही धागेदोरे त्यांच्या हाती लागल्याचं समजतंय. पण या हत्येमागे राजकीय सूड आहे की अजून काही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. तुम्हाला काय वाटतं, बंगालमधील ही राजकीय हिंसा कधी थांबणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.